आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटवरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झालाय असं ट्विट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। दरम्यान राऊतांच्या या ट्विटनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा असं लेनिन म्हणाले होते। सध्या भारतीय युवक असंच भरकटलेला आणि मंद झालाय। जय श्रीराम असं हे ट्विट संजय राऊतांनी केलंय। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। शिंदे यांची शिवसेना संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांनी काल एक एक्स पोस्टवरून ट्विट केलेलं होतं। त्याच्या संदर्भात का होईना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा असं लेनिन यांनी लिहिलेलं होतं। मात्र आता त्याच्याच कंसामध्ये असं लिहिण्यात आले की भारतीय तरुणांचा भरकटलेला आणि मंद असा उल्लेख या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी केलेला आहे। त्याच्याच निषेधार्थ संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर का होईना पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे। शिवसेना युवा नेता हे देखील आता या ठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर संजय राऊत सध्या शासकीय जो दौरा आहे खासदारांचा त्याच्यासाठी काश्मीरला आहे। त्याच्यामुळे पाहायला गेलं संजय राऊत यांचे भाऊ आमदार हे सध्या आता त्यांच्या ऑफिसमध्ये असतील। मात्र त्यांच्या घराबाहेर आता पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रवीण सोबत मयुराने, साम टीव्ही, मुंबई। तर आपण पाहू शकतो संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय।